सांगोडे पहिला चेंडू लॉफ करतायत डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. प्रथम बॅटिंग आहे श्री गणेश स्ट्रायकर सांगोडे या टीमची, कारण की बॅटिंग स्वीकारली होती टॉस जिंकून आणि इन्व्हाइट केलेला आहे राजे छत्रपती SP11 सांगोडे या टीमला. गणेश पाटील यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे श्री गणेश स्ट्रायकर संघ सांगोडे हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. ओम बॅक टू द पवेलियन. बॅट्समन सचिन येतोय. कल्पिश आणि सचिनला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. निखिलने विकेट मिळवली आहे ओमकारची. यावेळी ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी घाई केली परंतु बॅकअप आहे. त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल या पुढीलच्या मॅचमध्ये वीर स्पोर्ट्स कोंडेरी या टीम समोर आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. बॅक टू द बॉलर खेळतायत. येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 2. या धावसंख्येवरती 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या मॅचमध्ये 60+ धावा बनवावे लागतील. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. एक स्टायलिश अंपायर म्हणून रामदादा यांची ओळख आहे. क्या बात. इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉफ्टेड कव्हरचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 6. क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्ट्रोक फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चौकार येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. नवीन गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये येतोय मयूर. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत सचिन. खूप चांगली बॅटिंग कल्पेश करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत या इनिंगमध्ये. 6 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू होत आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती. यावीस फटका चांगले ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण रितेश यांचं. रितेश पाटील होते.
आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 11. रितेश पाटील यांनी दुसऱ्या मॅचमध्ये भरघोस पारितोषिकं लावली होती. मयूरसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपये. मोहन सुतार यांच्या माध्यमातून स्विच हिट गॅपमधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून 3 इन रो सलग चालाय हा तिसरा चौकार. थँक्यू सो मच. खूप चांगली फलंदाजी कल्पेश करतायत या मॅचमध्ये. त्यांना माहिती आहे हा सामना डू ऑर डाय आहे, करो या मरो. कारण की दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. मस्ट विन गेम आहे. कारण की दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलेला आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेमधून बाहेर होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला, सुरेख गोलंदाजी आणि येतो डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. ऑन साइडला ड्राईव्ह केलं डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 17. स्विच हिट सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय कल्पेशच्या बॅटमधून. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. नंतर धावसंख्या आहे 21. 6 षटकांचा सामना आहे. सुरुवात तर खूप चांगली केली कल्पेशने. हाफ ट्रॅकर आहे, पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज लागते आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल बॅटिंग करतायत. खूप चांगली पार्टनरशिप सचिन आणि कल्पेशने बनवली आहे. कारण की ओम खूप लवकर बाद झाले होते. अवघ्या एका धावेवरती फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर 21 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. कल्पेशने खूप चांगली बॅटिंग केली. टॉप एज आहे. चुकीचं अनुमान आपण पाहिलं आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. लक फॅक्टर ऑन झालाय. नशिबाचा हा चौकार येतोय सचिनच्या बॅटमधून. धावसंख्या 27. 27 धावा.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळता डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 79. 29 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. सांगोडे कोंडेरी वासुंद्री प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. ओमी सुतार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मॅनेजमेंट गुरु आहेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साईडला पुल केलाय. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर येतील आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चुका चुका आणि चुका होत आहेत. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. तिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतायत या धावा 3. या चेंडूवरती धावसंख्या 3 ने पुढे जाईल 32. 32 धावा. विश्वासजी केणे सर देखील आहेत. विश्वास केणे आपण या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. सतीश गायकर यस. कार्यक्रम सुरू आहे. नक्कीच एनर्जीची गरज आहे विश्वास केणे यांना. यंदा कर्तव्य आहे. सतीश सर निखिल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा फटका फसला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. सेन्सिबल बॅटिंग होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे 3रं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय आणि चेंडू डायव्हर्ट होतोय तो म्हणजेच डीप स्वीपर कव्हरला. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा. त्या म्हणजेच निखिल यांच्या या 3ऱ्या षटकामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये होत्या 11 आणि 3ऱ्या षटकामध्ये येत आहेत या 15 धावा. 12.00च्या सरासरीने बनवल्यात या 36 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांच्या मॅचमध्ये 60+ धावा बनवावे लागतील आणि त्या अनुषंगाने चांगली सुरुवात केली. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं आहे.
अपील केली होती. मयूर आहे सेकंड स्पेलमध्ये, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे चौथं षटक मयूर यांचं आणि त्याच्यावरती मिळतील एकच धाव. धावसंख्या आहे 37. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय सांगोडे कोंडेरी वासुंदरी प्रीमियर लीग सीझन 1 आहे. ज्याप्रमाणे आयोजन केलंय असं वाटत नाहीये की हे सीझन 1 आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी. क्या बात आहे, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. डीजे मास्टर ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी आणि या ट्रॉफीज लाभलेत आदरणीय गणेश पाटील साहेब, आदरणीय अशोक पाटील साहेब आणि ॲडव्होकेट राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी आहेत आणि त्या ट्रॉफीज लाभल्या आहेत अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे मोरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी लाभली आहे. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहतोय आदरणीय बाळरामजी पावशे यांच्या माध्यमातून आणि चेंडू आपण पाहतोय चेंडू सौजन्य आहेत रणजित केने यांच्या माध्यमातून चेंडू लाभलेत. त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि षटकरांची आतिषबाजी सुरू आहे. कल्पेश नावाचं वादळ निर्माण झालंय आणि या स्पर्धेमधील विशेष आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे आणि ती TV लाभली आहे KDMC क्रिकेटचे अध्यक्ष आणि मांडा टिटवाला शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून. चौकार षटकरांची आतिषबाजी, फुलटॉस चेंडू आहे. पंचांनी काय इशारा आहे? चौकार तर आलाय. दोन्ही पंच एकत्र येतील. राम सर निर्णय कळवतीलच कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. आपण चेक करूया. यस DRS राम सर ज्याप्रमाणे पंचांची कामगिरी बजावत आहेत IPLचा कॉल येईल दादा. 22 मार्चपासून IPL आहे कारण की स्टायलिश पंच आहेत आणि अचूक निर्णय आहेत. आपण चेक करूया सर. ऑफिशियल पंच नक्कीच आमचे विनय कुमार आहेत. यस नो चेंडू आहे. नो +4 मिळतील एकूण 5 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 62. वैयक्तिक खेळतोय कल्पेश. सत्तेचाळीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय
नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. टाळ्या होऊन जाऊ द्या कल्पेशसाठी. बॅटिंग आवडली असेल तर. 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून. मिळते 1 धाव चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 63 आणि वैयक्तिक खेळतोय 48. या धावसंख्येवरती नाबाद फलंदाज कल्पेश. यस डीजे. रामदादा विश्वास केने यांची फरमाईश होती. त्यांचा अत्यंत आवडता सॉन्ग आहे. धावसंख्या आहे 63. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 21 होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये बनवल्यात तब्बल 42 धावा. आणि पुन्हा एकदा नो चेंडू. इट्स अ बीमर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि धाव घेतली फायनली. नो +1. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 65. 65 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज सचिन. सचिन आणि कल्पेशचं मी कौतुक करेन कारण की 64 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. एका धावेवरती ओमकार बाद झाले होते. धावसंख्या आहे 65. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून खेळतायत. डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती. या बाबतीत चांगले क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. सचिन बॅक टू द पवेलियन. हॅलो. 66. पुन्हा एकदा ऑन साइड लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण आणि चेंडू डायव्हर्ट झालाय. चेंडूने हुलकावणी दिली होती त्यानंतर सावरलंय. अडवलेला आहे चेंडू. यस सेफ आहे. पंच बाउंड्री सेफ आहे. आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 68. 68. 68 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. अप्रतिम संगीत डीजे मास्टर सादर करतात. नितीन नामवंत सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत महाराष्ट्रातील आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप चांगलं संगीत सादर करतायत. NS साऊंड.
पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 73 धावा. स्ट्राईक येते वैयक्तिक खेळते 48. या धावसंख्येवरती कल्पेश नावाचं वादळ निर्माण झालंय. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये फंबल होत आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. अर्धशतकी खेळी साकारली आहे. बॅट दाखवायची आहे. कल्पेशला विनंती असेल. वेल प्लेड कल्पेश. अप्रतिम आउटस्टँडिंग बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. कल्पेशला माहिती आहे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. डू ऑर डाय हा सामना आहे. कारण की जर इथून सामना पराभूत झाले तर त्या संघाचं आव्हान देखील संपुष्टात येईल. त्यामुळे बॅटिंग अप्रतिम केली आहे. ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या त्या चुका दुरुस्त करून या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे कल्पेशने. कारण की टॉस जिंकला होता त्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे श्री गणेश स्ट्रायकर्स सांगोडे या टीमने. पहिल्या सामन्यामध्ये अवघ्या 3 धाव बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये वैयक्तिक खेळतो 50. या धावसंख्येवरती धावसंख्या आपण पाहू शकाल 76 धावा. नवीन गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये रितेश पाटील. हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि 1 फॉर दी ओव्हर. राम सर निर्णय. यस 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येत आहे. धावसंख्या 76. वीर स्पोर्ट्स कोंडिरी संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी. कारण की जो संघ हा सामना जिंकेल. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. ऑन साइडला हुक करतायत. पाठवला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून. मॅच 80 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 80 धावा. रगरगत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने हा सामना सुरू आहे. क्या बात है. इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. मॅच जर या चेंडूवरती षटकार आला योगेशच्या बॅटमधून तर नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल योगेशसाठी.
ही सुवर्ण संधी होती आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संधी आहे अजूनही. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या आहे 87. 87 धावफलकावरती धावांचं अक्षरशः डोंगर उभं केलेलं आहे या मॅच मध्ये. एक चेंडू शिल्लक आहे आणि जर या चेंडूवरती षटकार आला तर 2000 रुपयांचं पारितोषिक आणि हे 2000 रुपयांचं पारितोषिक मिळवतोय नरेंद्र पाटीलच्या माध्यमातून. सलग 2 षटकार लगावलेत फलंदाज योगेशने आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 93 आणि 94 धावांचं टार्गेट सेट केलंय. कल्पेशसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. नाबाद इनिंग साकारली आहे. बॅट दाखवायची कल्पेश. अप्रतिम आउटस्टँडिंग बॅटिंग केली आहे कल्पेशने आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 93 आणि 94 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. राजे छत्रपती SP11 सांगोडे या टीम समोर दोन्ही संघ सांगोड्याचेच आहेत, त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच रंगत निर्माण होईल, मजा येईल या मॅच मध्ये. जरी टार्गेट मोठं असेल तरी अशक्य नाहीये, कारण की या ग्राउंडवरती काल 146 धावा देखील चेस झाल्यात 8 षटकांमध्ये. त्यामुळे कोणतेही टार्गेट हे सेफ नाहीये आणि 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. क्या बात आहे. 2000 रुपये जमा आहेत विदाउट GST. नाही नको, GST नाहीये. 2चे 2 मिळतील तुम्हाला पूर्ण. 94 धावांचं टार्गेट आहे आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, कल्याणचे अत्यंत टॅलेंटेड समालोचक, गुणवान समालोचक मयूर मोरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. करायचे आहेत तब्बल 94 आणि भलं मोठं विशाल लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरलेली आहे. रितेश आणि विकास दोन्ही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. कारण करो या मरोचा सामना आहे. जीत बहुत ही जरूरी होगी. चला पंच या. पंच तर दोन्ही फलंदाजांकरता हर्षलजी पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी. लागोपाठच्या 3 षटकारांकरता तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. निश्चित सर्वच आमच्या सहकाऱ्यांचं, मान्यवर प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन चलतोय अतिशय जबरदस्त असं आयोजन.
वळत आपण सामन्याच्या दिशेने करायच्या तब्बल 94 धावा. जवळ मॅचच्या दिशेने सामना होतो सुरू. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त सुरुवात, फलंदाज बाद. सुरुवात करण्याची गरज होती. 94 करायच्या होत्या. थोडा संयम दाखवणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडू पासून आक्रमकता अवलंबण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं नुकसान झालं. षटका विकेट. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. लागोपाठ 3 षटकारासाठी विकास. गोलंदाजाला किरण पाटील साहेबांकडनं 2000 रुपये विकेट हॅट्रिकला. आणि दोन्ही फलंदाजांना लागोपाठ 3 षटकारासाठी मोहन सुतार साहेबांकडनं 1000 रुपये. ओके. आणि विकासने जर 50 धावा पूर्ण केल्या तर तब्बल 5000 रुपये. बघूया. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल भरत. या सामन्यावरती सर्वाधिक पैसे लागताना आपण पाहतोय. गती परिवर्तन आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 मोर विकेट असेल का? ओहो, जबरदस्त बॉलिंग आणि बसतोय अजून एक धक्का. लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकची संधी आयती चालून आली आहे. बघूया ती गॅदर करण्यामध्ये यश येईल का गोलंदाज भरतला. आणि यावेळेस मात्र एक अप्रतिम या संघाचे ओनर स्वतः गणेशजी आपल्याला पाहायला मिळतील. एक आगळी वेगळी सुंदर अशी कॅप त्यांनी परिधान केलेली आहे. खरं तर याच कॅपची गरज आहे आजकालच्या या उन्हामध्ये. पण काय करतील गणेशजी हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघ पूर्णतः अडचणीत आहे. पहिले 2 चेंडू दोन्ही विकेट कॅरी करण्यामध्ये यश आलंय. दोन्ही रितेश आणि सूरज 2 तगडे फलंदाज, आघाडीचे फलंदाज त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणि आता मात्र प्रचंड दबाव. या दबावाला झुगारायचं असेल तर मात्र या संघाचे ओनर स्वतः येत आहेत. बघूया. भरत इज ऑन हँड ट्रेक. गती परिवर्तन. फक्त दिशा दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि आता मात्र श्री गणेश केला जातोय एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या धावफल करते 1 धाव. स्ट्राईकला आता मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळतोय तो विकास, सलामीचा फलंदाज. स्ट्राईक येण्याकरता त्याला तब्बल 3 चेंडू वाट पाहावी लागली. बॉल तयार. स्ट्राईक एंडला विकास, ज्याच्या बॅटमधून चांगल्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. या धावा येणं फार गरजेचं आहे. 94 टार्गेट चेस करण्यासाठी यावेळेस फ्लिक केला. अप्रतिम स्ट्रोक, धमाका, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेस गती परिवर्तन आहे. रिव्हर्स स्वीप खेळले, फायदा होऊ शकला नाही. इट इज डॉट. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधला. गोलंदाज सज्ज. गती परिवर्तन आहे. फुलटॉस होता. लांबी उंचीचा संगम, सीमारेषे बाहेर षटकार. एकूणच षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गती परिवर्तन आहे यावेळेस. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 13 रन्स ऑन बोर्ड. तेरा धावा लागल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे. हाफ ट्रॅकर स्वीप करायचा होता पण फायदा होऊ शकला नाही. बाईसच्या माध्यमातून ही सिंगल या ठिकाणी पाहायला मिळेल. डबल. बाईसच्या माध्यमातून या धावा आपण पाहिल्या. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद.
ज्युनियर सूरजला आपण पाहतो. विचार केला तर षटक सूर्य दुसरं, 6 षटकांची लढत आहे. ज्युनियर सूरजला पाहतोय, ज्याने देखील खूप चांगला खेळ दाखवला मागच्या मॅच मध्ये. बघूया, गती परिवर्तन आहे, समोर खेळलेत, फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग, इट्स अ डॉट. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकामधला. बॉल तयार, पुन्हा एकदा गती परिवर्तन आहे, यावेळेस मागे जाईल चेंडू, शॉट थर्डमॅनला. एकच धाव आणि षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता. 2 षटकानंतर धावसंख्या 16. डीजे अतिशय सुंदर, नयनरम्य आणि अतिशय रंजकता या स्पर्धेमध्ये आणतात. अतिशय सुंदर संगीत आणि आपल्या तालावरती लोकांना नाचवण्याचं कसं हे फार कमी लोकांकडे असतं. तेच खूप सुंदर संगीताच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 चांद लावतात. जबरदस्त कामगिरी. NSDJ तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि घेऊन चलतोय तिसऱ्या षटकाकरता मैदानाच्या दिशेने भरतचा वापर केलाय, ज्या भरतने 2 गडी बाद केले होते पहिल्या षटकामध्ये आणि 11 खर्च केल्या होत्या. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी भरत. पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल पाहायला मिळाला. सन्मान देण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? फंबलिंग घडलंय, अर्ध्या विकेटवरती आला होता नॉर्थ सेकंडचा फलंदाज, पण समोरून मात्र इशारा येतोय एकाच धाव. आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्या टोटल 17 रन्स ऑन बोर्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 5 चेंडू शिल्लक अजूनही. सूरजला पाहतोय आपण, नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंडला सज्ज आहेत पुन्हा एकदा. गती परिवर्तन आहे, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, झेलची संधी आणि संधीचं सोनं, फलंदाज बाद. संकेतजी ढवळे यांच्याकडनं 3 षटकार बॅटिंगला जे गेलेले आहेत संकेत, त्यांच्याकरता आसिफ पावले, वाकिफ पावले साहेबांकडनं तब्बल 1000 रुपये. षटकारांकरता लागोपाठ 3 षटकार ठोकणं गरजेचं. आणि यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय, वाईट +1. अशा 2 धावा ऍड करूयात आणि धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गती परिवर्तन आहे, यावेळेस अजून एक सुंदर चेंडू आणि डॉट बॉल. गतीमध्ये खूप चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. हे वास्तविक आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. वेगापेक्षा गतीमध्ये जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजीवरती होणारे आक्रमण रोखता येऊ शकतं. यावेळेस ब्लॉक होलमध्ये होता, चांगली लाईन आहे का? पंचदंडित करतायत, थोडीशी दिशा बाहेर आहे, वाईटचा इशारा. आणि त्यानंतर धावसंख्या 20. अतिरिक्त धावा जास्त खर्च होतात या षटकामध्ये, जवळपास 2 अतिरिक्त धावा खर्च झाल्यात.
अजूनही आपण पाहिलं तर 74ची गरज आहे. 94 करायच्या होत्या, 20 बनवल्यात. 74 बाकी आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर चुकीचा चेंडू होता आणि त्याचं प्रत्युत्तर खूप चांगलं देण्याचा प्रयत्न. तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा संघासाठी वाचवल्या आणि या 2 धावांच्या नंतर धावसंख्या 2 पोहोचते 29 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून. एका क्षणाला वाटलं की या चेंडू थांबणं मुश्किल आहे, पण सचिनची हाईट आणि त्याने एकदम चांगला बॉडी बॅलन्स केला आणि 2 धावा वाचवल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकास आहे. स्ट्राईक एंडला सूरज. लोअर फुल टॉस होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये नाही. चांगला स्ट्रोक आणि गोलीच्या वेगाने फेकून दिलाय. सीमा रेषा पार. 4. जबरदस्त संगीत आणि धावसंख्या धावफल करते 26 धावा. छोटा पॅकेट लेकिन बडा धमाका. हाईट छोटी आहे पण फाईट मोठी करण्याची सवय आहे सूरजला. अजून त्याच्या बॅटमधनं एखादा षटकार आपण पाहिला नाही. निश्चित अपेक्षा जरूर असेल कारण संघ अडचणीत आहे. या अडचणीतनं सोडवण्याकरता 26 आत्तापर्यंत जमवण्यामध्ये यश आले. 68ची अजूनही गरज. 68 नाव रिक्वायर्ड. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि ओहो जबरदस्त झेल. फलंदाज बाद. सव्वीस या धावसंख्येवरती अजून एक धक्का बसलाय. विशांत लावण पाहतोय. षटक क्रमांक घेऊन येतोय 4थं. नॉन स्ट्राईक वरती निखिलला पाहू शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते 27 या धावसंख्येवरती. इक्के दुक्के साहेब काम नाही चलेगा भैया. तुमचे मोठे फटके येणं गरजेचं. 4थं षटक सुरू झालंय. विचार केला अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 67 करायचे आहेत. त्यामुळं जवळपास प्रत्येक षटकामागे 21-22 धावा येणं गरजेचं आहे. ॲप ट्रॅकर होता, व्यवस्थित रडारमध्ये येऊ शकला नाही. त्याच खेळाडूच्या हातात चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या 2 पोहोचते 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक आहेत 4. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. जवळपास एकच षटकार आतापर्यंत आला. पुन्हा एकदा बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकारला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेर काढला आणि अक्षरशः कन्फ्यूज झालाय फलंदाज स्ट्राईक एंडवरती. इट इज डॉट. ओमी धवणे यांच्याकडनं जर 3 षटकार ठोकेल संकेत तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण पाहतो 2. 3च धावा खर्च केल्यात. ॲक्युरेट गोलंदाजी केली. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू समोर खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. लास्ट बॉल रिमेनिंग अजून.
एक चेंडू शिल्लक, मोठा फटका येणं गरजेचं, अंतर अजून कमी करता येईल. जवळपास 64 ची अजूनही गरज आहे. बॉल तयार, गती परिवर्तन आहे, समोर खेळतायत क्षेत्ररक्षक, प्रयत्न करेल, प्रयत्नाला यश मिळू शकलं नाही, त्या दरम्यान 2 धावा. आणि आता मात्र समीकरण शिल्लक आहे 12 चेंडू करण्यासाठी तब्बल 62 धावांची गरज. डीजे गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर 5व्या षटकाची सुरुवात करतोय केतन. पहिलाच बॉल, चांगली लाईन पाहायला मिळाली, थोडीशी दिशा आता मात्र खराब आहे. वाईटचा इशारा देतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे 33 धावा धावफील करते. वाईटचा इशारा आला होता. पुढचा बॉल, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस, समोर खेळतायत क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव, फक्त अंतर कमी होत आहे. सामना थोडासा संथ पाहतोय आपण. चेंडू शिल्लक अजूनही 5. या 5 चेंडू मध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं. बॉल तयार, हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा पुल करायचा होता, फायदा घेऊ शकले नाहीत, लक्ष नव्हतं, विकेट पूर्ण सामन्यामध्ये पाहिलं आणि तेच आतापर्यंत कंटिन्यू आहे. मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी आणि झेल ड्रॉप. दोन चेंडू आपण पाहतोय अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले. हाफ ट्रॅकर पुढे येऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे लांब, एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहे अजूनही या षटकामधला. लास्ट बॉल इज रिमेनिंग इन दिस ओव्हर. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज संकेत. बॉल तयार, बघूया, फुलटॉस आहे, फायदा घेऊ शकले नाहीत अजूनही व्यवस्थित आणि विकेट कॅरी करण्यामध्ये अपयश. एकच धाव, षटक क्रमांक 5व्याची सांगता. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. डीजे यावेळेस मात्र कुठलीही चुकी नाही, फलंदाज बाद. दोन चेंडू 2 विकेट. आजच्या दिवसात एक हॅट्रिक कंप्लीट होताना आपण पाहिली आहे विकेटची. बघूया आता संधी जरूर आहे, त्या संधीचं सोनं होईल का. चेंडू शिल्लक अजूनही 4. कधी परिवर्तन आहे, समोर खेळतायत, हो गेलाय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, षटकार.
एका क्षणाला वाटलं होतं आम्ही टायमिंग स्ट्रोक आहे, पण ताकद प्रचंड लावली होती आणि हा षटकार गोलंदाजाने व्हेरिएशन केलं होतं. या चेंडूवरती फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण फलंदाजाला ते मान्य नव्हतं. या षटकाराच्या स्वरूपामध्ये 6 धावा ऍड झाल्यात आणि 43. पुन्हा एकदा बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 43 आहेत. ब्लॉक होलमध्ये टाकलाय, पॉइंटच्या क्षेत्रात टोटवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, एकच धाव. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. 45 ऑन बोर्ड. 45 धावा झाल्यात. विजयापासून प्रचंड दूर. चेंडू शिल्लक आहेत 2. 2000चा मानकरी जरूर ठरलाय. त्याला या इनिंग मध्ये हे बक्षीस दिलं जाईल इनिंग संपण्याच्या नंतर. आणि आता मात्र अजून एक ग्लोरियस स्ट्रोक, सीमारेषेबाहेरचा उकार. आता मात्र शेवटचा महत्वपूर्ण चेंडू, विजयाच्या 1 पाऊल फक्त दूर. आणि यावेळेस मात्र सीमारेषेच्या बाहेर दणका दिलाय. या फटक्यांची गरज सुरुवातीला होती. सीमारेषेबाहेर षटकार. च्या दिशेनं कल्पेश या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर या 2000 रुपयाचा मानकरी योग, त्यालाही आम्ही विनंती करतो आपण देखील आणि आपलं कॅश प्राइज या ठिकाणी संपादित करायचं, घेऊन जायचंय. तर देऊयात कल्पेशला या मॅचचा हिरो म्हणून पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच. कल्पेशला विनंती करतो लगेच या, आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर 2000 रुपयाचा मानकरी योग, त्यालाही विनंती करतो आपण देखील या. लक्ष्मण सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच माजी सरपंच सांगोडे. आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं देखील 2000 रुपयाचे मानकरी ठरतात. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच